नमस्कार सर्वांना, मी वास्तुतज्ञ ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेटे. तर आजचा विषय म्हणजे काय की कालसर्प. आपण कालसर्पाबद्दल माहिती घेणार आहोत. तर कालसर्पाचा दुष्परिणाम काय, यावर आपण उपाय काय करू शकतो, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरू करूया. तर सगळ्यात आधी कालसर्प. कालसर्प हे जे आहेत हे 12 प्रकारचे कालसर्प असतात. आपल्या कुंडलीमध्ये 12 स्थान असतात. प्रत्येक राहूच्या स्थितीवर कालसर्प डिसाईड केला जातो. जर तुमच्या लग्नी राहू असेल तर अनंत कालसर्प असतो. जर पंचमामध्ये राहू असेल तर पद्म कालसर्प असतो. षष्ठामध्ये राहू असेल तर महापद्म कालसर्प असतो. असे वेगवेगळ्या गोष्टीने राहू बघितला जातो व त्यावर कालसर्प सांगितला जातो. आता तुमच्या पत्रिकेमध्ये कोणता कालसर्प आहे हे कसं ओळखायचं, तर अर्थात तुम्ही गुगलवर बघू शकता कोणत्या स्थानामध्ये राहू असेल नंतर कोणता कालसर्प होतो, किंवा मी स्क्रीनवर देखील फोटो टाकून देईल. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे का, तुम्ही चांगल्या ॲस्ट्रोलॉजरला भेटा, त्यांच्यासोबत डिस्कशन करा, त्यांचा योग्य तो सल्ला घेऊन तुम्ही पुढचा डिसिजन घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कालसर्प तुमचा ओळखू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, कालसर्पाचा दुष्परिणाम काय होतो. तर सगळ्यात आधी तुम्ही सापशिडीचा खेळ बघितलेला असेल. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर सापशिडीचा खेळ. ज्यावेळेस पहिले सापाच्या तोंडाजवळ येते तर लगेच आपल्याला ती खाली ढकलते. त्याच प्रकारे कालसर्प आहे. हाती तोंडी आलेला घास निघून जाणं, प्रगतीनं होणं, मनुष्याला संघर्ष करणारा हा दोष आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं सगळं परफेक्ट आहे तरी तुम्ही संघर्ष करत असाल तर नक्की एका चांगल्या ॲस्ट्रोलॉजरला भेटा, तुमची पत्रिका दाखवा. जो उपाय आहे त्यावर जो योग्य तो उपाय आहे ते करणं गरजेचं आहे. खूप जण माझ्याकडे म्हणतात आम्ही खूप सारे उपाय केले, आम्ही खूप साऱ्या शांत्या केल्या, विधी केल्या, पण त्याचा काही फरक पडत नाही. पण जो तुम्हाला आजार आहे त्यावर तुम्ही उपाय केलेला आहे ते एकदा नक्कीच लक्ष द्या या गोष्टीकडे. तर अशा प्रकारे कालसर्पाचाच उपाय होणं गरजेचं आहे. असं नाही की तुमच्या पत्रिकेमध्ये अनंत कालसर्प आहे तर तुम्ही कालसर्पाची शांती केली. तर जो कालसर्प आहे त्याची शांती होणं तितकंच गरजेचं आहे. काही जण नारायण नागोळी करतात, काही जण विधिवत वेगळे उपाय करतात, पण योग्य तो उपाय करणं देखील तितकंच गरजेचं आहे. अर्थात जर धनस्थानामध्ये राहू जर असेल तर अर्थात पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, पैसा जास्त खर्चला जातो. तर त्या कालसर्पाची जर शांती झाली तर अर्थात तो तुमचा प्रॉब्लेम नाहीसा होतो. जर लग्नी जर कालसर्प असेल तर मनुष्याला संघर्ष करावा लागतो. मॅरेज लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात, लग्न वेळेवर लागत नाही, लग्न उशिरा लागतं. त्यासाठी त्या कालसर्पाची शांती होणं, अनंत कालसर्पाची शांती होणं तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला योग्य ती गोष्ट करणं तितकंच गरजेचं ठरते. आता मी तुम्हाला काही बेसिक उपाय सांगत आहेत की तुम्ही घरच्या घरी करू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहू केतूचा मंत्र जप. तर अर्थात तुम्ही हा मंत्र जप कधीही कुठेही करू शकतात. स्क्रीनवर मंत्र टाकत आहे त्यापैकी कोणता एक मंत्र तुम्ही करू शकतात. तर आता सगळ्यात महत्त्वाचं दानधर्म. जर तुम्ही दानधर्म जर करत नसाल तर नक्की ज्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प आहे यांनी आवर्जून दानधर्म प्रत्येक शनिवारी प्रत्येक मंगळवारी नक्कीच करावा. यामुळे राहू केतूची पीडा नाहीशी होते. तसेच तर आता महादेवाची सेवा. तर राहू केतू शनी हे कोणाला दबतात, तर देवादेव महादेवाला दबतात. तर त्यांना शांत करण्यासाठी महादेवाची सेवा अत्यंत प्रभावी आहे. दररोजच्या दररोज महादेवाचं दर्शन घेणं अत्यंत प्रभावी ठरतं. तसेच नदीमध्ये काळे उडीद जे आहे हे तुम्हाला प्रवाहित करायचे असतात. यामुळे तुमच्या 3 गोष्टी होतात. राहू केतूचा त्रास कमी होतो, करिअरमध्ये जे काही बाधा येत आहेत त्यातून निवारण होतं, तसेच शनी पीडा देखील नाहीशी होते. तर या गोष्टीचे हे 3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, जर कालसर्प असेल तर नागपंचमीला चांदीचे जे नाग आहेत हे तुम्हाला मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे असतात. यामुळे देखील नागपीडा ही कमी होते, कालसर्पाची पीडा ही कमी होते. तसेच तुम्ही चांदीचे नाग किंवा पंचधातूचे नाग बनवून त्याची पूजा अर्चना करू शकता. त्यामुळे देखील कालसर्पाचा त्रास कमी होतो. तसेच ज्यांना चालता येत नाही, ज्यांना दिसत नाही किंवा ज्यांना बोलता येत नाही त्या व्यक्तींची सेवा करणं तर अत्यंत प्रभावी आहेत. अशा व्यक्तींची सेवा केल्याने तुम्हाला अनंत पुण्यफल लाभतं. यातून तुम्हाला मुक्तता भेटते, तुमचे कर्म चांगले बनतात. तर आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगत आहे. प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे, तसं मारुतीचं देखील तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या. ज्यावेळेस आपण मारुतींचं दर्शन घेतो त्यावेळेस आपले ग्रह जे आहेत हे शांत होतात, त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. जर राहूचा त्रास जर जास्त होत असेल तर गोमेद, वैदुर्य अशा प्रकारे तुम्ही रत्न धारण करू शकता. दोन्हीपैकी एक रत्न धारण करू शकतो. ज्यावर तुमचा प्रॉब्लेम आहे त्यावर ती तुमची पत्रिका बघून डिसाईड केलं जातं की तुम्हाला कोणता रत्न धारण करायचा आहे कालसर्पासाठी. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही वेगळी असते, त्यावर त्याला उपाय दिले असतात, योजना दिलेल्या असतात. तर सगळ्यात मी तुम्हाला सोपे उपाय सांगितलेले आहेत आपल्याला काय करायचे आहेत. तर सगळ्यात अजून एक महत्त्वाचा उपाय सांगते. हा उपाय तुम्ही आवर्जून दररोजच्या दररोज करायला सुरुवात करा. नवग्रह स्तोत्र पठण केल्याने कुंडलीतील सर्व ग्रह तुम्हाला शुभ फल प्रदान नक्कीच करतात. तर आवर्जून तुम्ही या स्तोत्राचं देखील पठण करू शकतात. तर जर व्हिडिओ